विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम नंबर 10 तुमच्या टेक्स्ट बुक मधला प्रॉब्लेम नंबर 12 अभ्यासणार आहोत. सकाळच्या लेक्चरमध्ये आपण या प्रॉब्लेमवर थोडक्यात चर्चा केली. हा प्रॉब्लेम सुरुवातीला आपण लक्षात घेऊ. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड for the year ended 31st March 2018 and some additional information. You are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. 31st March 2018 साठी तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. चेंबर ऑफ कॉमर्स बीड ही एक नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे, ज्यासाठी तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला ऑल रिसिप्ट्स आहेत, क्रेडिट साईडला ऑल पेमेंट आहेत. रिसिप्ट्समध्ये कोणकोणत्या रिसिप्ट्स आहेत सुरुवातीला लक्षात घ्या. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 22,250 म्हणजे हे ओपनिंग बॅलन्स आहे, याचा कुठेही इफेक्ट होत नाही. जर तुम्हाला उदाहरणामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावं लागलं तर तुम्हाला ते ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये क्लोजिंग बॅलन्स म्हणून म्हणजे असेट साईडला ते रेकॉर्ड करता येईल. त्यानंतर सबस्क्रिप्शन आहे. त्यानंतर सेल ऑफ मशिनरी आहे. डोनेशन, ऍडमिशन फीस हे रिसिप्ट्स आयटम्स आहेत. त्यानंतर पेमेंट, कोणकोणत्या बाबीसाठी पेमेंट करावं लागलेलं आहे. इन्शुरन्स आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, बुक आहे, कॅम्प्युटर आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे, फर्निचर आहे आणि लास्टला तुम्हाला कॅश ॲट बँक दिलेला आहे. हे पेमेंटचे आयटम्स आहेत. आता याचा इफेक्ट इन्कम साईडला जे रिसिप्ट साईडचे आयटम आहेत ते इन्कम साईडला रेकॉर्ड करायचे आणि जे पेमेंट साईडचे आयटम आहेत ते एक्सपेंडिचर साईडला रेकॉर्ड करायचे. मग हे रेकॉर्ड करत असताना करंट इयर आणि रिव्हेन्यू इन्कम अँड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर याचा विचार करायचा. ही कन्सेप्ट माहीत असलेली तुम्ही विद्यार्थी आहात. मग आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन महत्त्वाचे आहेत. ज्या ॲटम संदर्भात ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहेत त्या ॲटमवर आपल्याला डॉट करायचं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1, assets and liability on 1st April 2017 were as follows. म्हणजे तुम्हाला खाली 1st एप्रिल 2017 रोजीच्या assets आणि liability दिलेल्या आहेत. म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस तुम्हाला असेट्स आणि लायबिलिटीच्या संदर्भात दिलेत. म्हणजे इथं तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावं लागणार आहे. साहजिकच मी या अगोदरच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलंय की ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला कॅपिटल फंड दिलेला नसतो त्यावेळेस तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करून त्या ओपनिंग बॅलन्स वरून तुम्हाला कॅपिटल फंड माहित करून घ्यायचा आहे. कॅपिटल फंड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग या फर्स्ट ऍडजस्टमेंट वरून ओपनिंग बॅलन्स शीट आपण तयार करणार आहोत. त्यानंतर नंबर 2, डिप्रिशिएट मशिनरी बाय ₹2500. मशिनरीवर डिप्रिशिएशन तुम्हाला चार्ज करायचे 2500. मशिनरीला आपण डॉट करूया. डोनेशन रिसीव्ड फॉर बिल्डिंग फंड डोनेशन जे तुम्हाला मिळालेलं आहे ते बिल्डिंग फंड साठी आहे. डोनेशन वर आपण डॉट करूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वाज ड्यू फॉर ₹6000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे? 6000. तर आपण सबस्क्रिप्शन वर सुद्धा डॉट करूया. अशा ह्या 4 ऍडजस्टमेंट आहेत. एक एक आयटम आपण लक्षात घेऊया. सुरुवातीला आपल्याला फर्स्ट जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे की ज्यामध्ये तुम्हाला असेट्स आणि लायबिलिटी जे आहेत त्यांचे बॅलन्सेस दिलेले आहेत, ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. मग ओपनिंग
बॅलन्सेस जे आहेत असेट आणि लायबिलिटीचे, त्याचा वापर करून आपल्याला कॅपिटल फंड काढायचा आहे. मग असेट साईडला लिहा, लायबिलिटी साईडला लिहा. सुरुवातीला तुम्हाला दिलेलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेट साईडला आपण रेकॉर्ड केलंय 10,000. असेट साईडला रेकॉर्ड केलंय. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे हे जे बॅलन्स शीट आहे हे ओपनिंग बॅलन्स शीट आहे. म्हणजे याचा अर्थ हे लास्ट इयरचं बॅलन्स शीट आहे. हे बॅलन्स शीट कुठलं आहे? लास्ट इयरचं. मग लास्ट इयरचं बॅलन्स शीट असेल, प्रिव्हियस इयरचं बॅलन्स शीट असेल, तर आपल्याला रिसिप्ट साईडला जो काही फर्स्ट आयटम दिलेला आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन 22,250, हे लास्ट इयर मध्ये किंवा मागच्या वर्षामधलं क्लोजिंग बॅलन्स होतं. म्हणून या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये ते येईल कॅश ॲट बँक 22,250. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 मला दिलंय. म्हणजे मागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन येणं बाकी किती आहे? 10,000. काही आयटम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढे दिलंय नेक्स्ट मशिनरी असेट आहे 50,000. मशिनरी 50,000. बिल्डिंग फंड 2,1000. बिल्डिंग फंड कुठलाही फंड असेल तर तो लायबिलिटीला घ्या 2,10,000. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 3,00,000. तर असेट रेकॉर्ड केलं, लायबिलिटी रेकॉर्ड केली. असेटची बेरीज येते 3,82,250 आणि असेट लायबिलिटी साइडची बेरीज 3,82,250 येण्यासाठी किती कमी पडतात? 1,72,250. हे बॅलन्सिंग फिगर मध्येच कॅपिटल फंड झाला. हा कॅपिटल फंड आपण काढलेला आहे. तर हा पण क्लोजिंग बॅलन्स शीट आपल्याला आता आपण तयार करणार आहोत. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला तयार करायचे. तर एक एक आयटम आपण लक्षात घेऊ. सबस्क्रिप्शन 72,000. आता सबस्क्रिप्शन हे काय आहे? इन्कम आहे. म्हणून इन्कम साइडला घ्या. रिसिप्ट साइड मधला फर्स्ट आयटम सबस्क्रिप्शन इन्कम साइडला घ्या. बाय सबस्क्रिप्शन इनरला घ्या. किती सबस्क्रिप्शन दिलंय तुम्हाला? 72,000. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला घ्यायचं आहे. ऍडजस्टमेंट काय आहे? हिडन ऍडजस्टमेंट आहे. इन ब्रॅकेट इन्क्लुडिंग ₹8,000 फॉर 16-17. म्हणजे मागच्या वर्षामधलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला करंट इयर मध्ये मिळालेलं आहे. या सबस्क्रिप्शन मध्ये ₹8,000 इन्क्लूड आहे. कुठले? लास्ट इयरचे. तर ते तुम्हाला काय करावे लागतील? लेस करावे लागतील. म्हणून लिहा लेस आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 16-17. किती आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन? 8,000. म्हणजे खऱ्या अर्थानं 64,000 करंट इयर मध्ये सबस्क्रिप्शन काय झालेलं आहे? मिळालेलं आहे. 8,000 लास्ट इयरचं यामध्ये इन्क्लूड असल्यामुळे करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मधून टोटल सबस्क्रिप्शन मधून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17 लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन यामध्ये इन्क्लूड आहे म्हणून ते आपण लेस केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शनच्या संदर्भातले ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर
म्हणजे करंट इयरचं सुद्धा सबस्क्रिप्शन काय आहे, आउटस्टँडिंग आहे. आता करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आउटस्टँडिंग आहे हे तुम्हाला एकदा कळालं की उदाहरण कळालं असं म्हणायला हरकत नाही. करंट इयरचं सबस्क्रिप्शन तुम्हाला लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000. म्हणजे हे 6,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे आहे ते टोटल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. टोटल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. फक्त काही हे एका वर्षापुरतं मर्यादित नाही, तर यामध्ये लास्ट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन सुद्धा आहे. आता आपण लक्षात घेऊ की इथं लास्ट इयर मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होतं, 10,000. आपल्याला इथं दिसतंय लास्ट इयर मध्ये लास्ट इयरचं ₹10,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. करंट इयर मध्ये ते किती मिळालंय, लास्ट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 आहे. करंट इयर मध्ये ते किती मिळालंय, ₹8,000 मिळालेला आहे. म्हणजे लास्ट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹2,000 आहे. आणि मग तुम्हाला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000. म्हणजे ₹6,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे करंट इयर मध्ये. मग करंट इयरचं आउटस्टँडिंग यातलं किती असणार आहे, 4,000. आणि हे लास्ट इयरचे 2,000, असे ₹6,000 या ठिकाणी काय आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. म्हणून आपल्याला करंट इयरचा विचार करत असताना यामध्ये करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काय करावं लागणार आहे, ऍड करावं लागणार आहे. म्हणून यामध्ये ऍड करा, ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचं 4,000, आउटरला येईल 68,000. राईट. त्यानंतर नेक्स्ट 68,000. नेक्स्ट घ्या सेल ऑफ मशिनरी 20,000. खाली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिले बुक व्हॅल्यू ₹25,000. मशिनरी काय केलेली, सेल केलेली आहे 20,000 ची. आणि ज्या मशिनरीची किंमत 25,000 होती. म्हणजे मशिनरीवर तुम्हाला काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे. लॉस आपण कुठे रेकॉर्ड करतो, एक्सपेंडिचर साइडला आपण रेकॉर्ड करतो. म्हणून एक्सपेंडिचर साइडला लिहा लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. मशिनरीची मूळ किंमत 25,000 आणि मशिनरी सेल केली 20,000. लॉस किती झाला, ₹5,000. ₹5,000 लॉस झाला. त्यानंतर नेक्स्ट आयटम टू डोनेशन 55,000. यावर ऍडजस्टमेंट आहे. डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन हे काय करायचं, बिल्डिंग फंड साठी मिळालेलं आहे. म्हणून ते आपल्याला कुठं रेकॉर्ड करावं लागणार आहे, लॅबिलिटी साइटला. लॅबिलिटी साइटला आपल्याला रेकॉर्ड करायचंय. म्हणून बॅलन्स शीटची जी लॅबिलिटी साइट आहे बिल्डिंग फंड मध्ये ऍड करावं लागणार आहे. म्हणून इथं बिल्डिंग फंड, लास्ट इयरचं बिल्डिंग फंड किती आहे, 2,10,000. 2,10,000. ऍड ऍडिशनल डोनेशन, ऍडिशनल बिल्डिंग फंड, ऍडिशनल बिल्डिंग फंड किती मिळालेला आहे, ऍडिशनल बिल्डिंग फंड, ऍडिशनल बिल्डिंग फंड 55,000. आउटरला येईल 2,65,000 बिल्डिंग फंड.
राईट, कारण तो बिल्डिंग फंड ते डोनेशन बिल्डिंग फंड साठी मिळालेले आहे, म्हणून बिल्डिंग फंड मध्ये त्याला आपण ऍड केलेला आहे. हे बिल्डिंग फंड लास्ट इयरचा आपण कुठं रेकॉर्ड केलंय, क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये. हे सर्व आयटम लायबिलिटीचे आणि असेटचे आयटम हे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये सुद्धा काय करावे लागतात, पोस्ट करावे लागतात. त्याचा विचार आपण इथं सुद्धा करतो. त्यातलं एक बिल्डिंग फंड आपण घेतलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडमिशन फीस रिव्हेन्यू आहे. इन्कम साइडला घ्या. बाय ऍडमिशन फीस रिव्हेन्यू असल्यामुळे 6000 टोटल इन्कम साइडला रेकॉर्ड करता येईल. अशा प्रकारे रिसिप्ट अमाउंट संपलेले आहे. पेमेंट साइड कडे आपण येऊया. पेमेंट साइडला फर्स्ट आयटम टू इन्शुरन्स 10,000. पेमेंट साइडला टू इन्शुरन्स 10,000. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे, 4,000. नेक्स्ट बुक्स 30,000 असेट साइडला येईल. बुक्स 30,000. नेक्स्ट कॅम्प्युटर्स 60,000. आसेट आहे, त्यासाठी एक्सपेंडिचर करण्यात आलंय, परंतु ते आसेट आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर साइडला रेकॉर्ड होईल. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे 4,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000. नेक्स्ट फर्निचर 62,000. फर्निचर 62,000 एक्सपेंडिचर आहे, परंतु तो आसेट मध्ये फर्निचर साठी एक्सपेंडिचर केलाय, परंतु ती आसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या आसेट साइडला आपण रेकॉर्ड केलेली आहे. नेक्स्ट पेमेंट मध्ये कॅश ॲट बँक 5,250 हे आपण रेकॉर्ड केलेलं आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट आपण लक्षात घेऊ. डिप्रिशिएशन मशिनरी बाय 2,500. आता मशिनरी हे आयटम आपल्याला वरती घ्यायचे. मशिनरीची अमाउंट किती आहे, 50,000. 50,000 पैकी मशिनरी काय केलेली आहे, सेल केलेली आहे, म्हणून लेस सेल सोल्ड म्हणा वाटल्या. सोल्ड मशिनरी 25,000 रुपीज. म्हणजे मशिनरी शिल्लक किती आहे, 25,000 रुपीज. त्यावर डिप्रिशिएशन आकारायचंय. डिप्रिशिएशन मशिनरी बाय 2,500 लेस डिप्रिशिएशन 2,500. आउटरला येईल 22,500. 22,500. आणि डिप्रिशिएशन हा एक्सपेन्सेस असतो,
म्हणून एक्सपेंडिचर साईडला आपल्याला काय रेकॉर्ड करावं लागणार आहे, जो डिप्रिशिएशन आकारला आहे ती अमाऊंट आपल्याला एक्सपेंडिचर साईडला रेकॉर्ड करायची. टू डिप्रिशिएशन ऑन मशिनरी, टू डिप्रिशिएशन ऑन मशिनरी 2500. नेक्स्ट, डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन जे रिसिव्ड झालेले आहे ते बिल्डिंग फंड साठी रिसिव्ड झालेलं आहे, म्हणून ते कॅपिटल इन्कम समजून ते काय समजायचं आहे, कॅपिटल इन्कम समजायचं आहे आणि बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचंय. त्याचा इफेक्ट आपण घेतलेला आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे या बॅलन्स शीट मध्ये ₹6,000 तुम्हाला दिसणार आहे, म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला करायचा आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग subscription for 2016-17 लास्ट इयरचा आउटस्टँडिंग किती आहे, 2017-18 लास्ट इयरचा आउटस्टँडिंग आहे 2000 आणि करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे 4000. आउटरला येईल 6000 आउटस्टँडिंग. राईट. आता एक्सपेंडिचर साइड आणि इन्कम साइड याची जर आपण टोटल केली तर इन्कम साइडची टोटल येते 74,000. दोनच आयटम आहे आणि एक्सपेंडिचर साइड 74,000 येण्यासाठी किती कमी पडतात, किंवा हे 5 आयटम जर त्यामधून लेस केले तर अमाउंट येते 48,500. 48,500 हा सरप्लस झाला. सरप्लस, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, दॅट इज सरप्लस. सरप्लस हा कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा आहे. कॅपिटल फंड आपण कॅपिटल फंड फाइंड आउट केलेला आहे 1,72,250. 1,72,250. त्यामध्ये सरप्लस तुम्हाला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. ऍड सरप्लस $48,250. आउटरला येईल 2,20,000. 2,20,750. राईट. तर असेट्स आणि लायबिलिटी याची टोटल करायची. टोटल किती येईल, काय राहिले का पहा. आसेट मध्ये कॅश ॲट बँक आपण विचारात घेतले, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन विचारात घेतले, मशिनरी विचारात घेतली, इन्व्हेस्टमेंट राहिले 3 लाख. इन्व्हेस्टमेंट रेकॉर्ड करा. $3 आणि आता टोटल करा. बॅलन्स शीट ची टोटल येते 4,85,750. 4,85,750. ओके, ऑल राइट.